जुन्नर तालुक्यातील अनुसूचित जातीच्या मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांच्या सोडवण्याबाबत पंचायत समिती जुन्नर येथे आज जुन्नर पंचायत समिती सभापती सौ कमलताई शेळकंदे व उपसभापती श्री अमित ढोले यांना निवेदन देण्यात आले। यावेळी उपस्थित RPI महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संभाजी साळवे, तालुका अध्यक्ष पोपटराक्ष, तालुका उपाध्यक्ष सुरेश खरात, महिला अध्यक्षा आशाताई देठे, जुन्नर शहर अध्यक्ष सोमनाथ शिंदे, ॲडव्होकेट अर्जुन खरात, सामाजिक कार्यकर्ते विजय बनकर, अनिल सोनवणे व विलास पवार हे उपस्थित होते। साहेब नमस्कार। हा नमस्ते सर। आपण आज पंचायत समिती कार्यालयामध्ये आलो होता। आपल्या हातामध्ये पत्र आहे, हा नक्की विषय काय आहे याचा? जुन्नर तालुक्यामध्ये गेले 53 वर्ष आम्ही सामाजिक काम करतो आहे आणि जुन्नर तालुक्यात जी गावं आहेत त्यापैकी 256 दलित वस्त्या आहेत आणि दलित वस्त्यांचे जे प्रश्न आहेत, मग पिण्याचे पाणी असेल, रस्ते असतील, समाज मंदिर असतील, घरकुले असतील, याच्या संदर्भात पृथ्वी निर्माण झाल्यापासून तर आतापर्यंत एकाही ग्रामसेवकाने किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाने 256 दलित वस्त्यांना भेटी देऊन त्यांच्या विकासाचा आराखडा ठरवलेला नाही। तो ठरवला जावा आणि त्यांचा विकास व्हावा म्हणून आम्ही निवेदन देण्याच्यासाठी सभापती ताई कमलताई शेळकंदे आणि उपसभापती आदरणीय ढोले साहेब यांना भेटण्याच्यासाठी इथे पंचायत समितीमध्ये आलेलो होतो। त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि विविध ज्या 10 मागण्या आहेत त्यांच्यावर त्यांनी सखोल चर्चा करून पूर्ण प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आम्हाला त्यांनी आश्वासन देऊन सर्व शिष्टमंडळाला त्यांनी प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। 1931 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायणगावच्या ठिकाणी आलेले होते आणि तिथे त्यांनी जवळजवळ 1.5 लाख लोकांची बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करून तिथे मोठी सभा घेतलेली होती। त्याला जवळजवळ 1.5 लाख लोक हजर होते आणि तिथे सरकारी रेस्ट हाऊसला म्हणजे विश्राम गृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब उतरले होते। ते बाबासाहेबांचं स्मृतिस्थान स्मृती भवन निर्माण व्हावं ही मागणी आम्ही पंचायत समितीकडे केली आणि तशा प्रकारचा ठराव जिल्हा परिषदेच्या सभागृहाने आणि पंचायत समितीच्या सभागृहाने करून शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती त्यांना केलेली आहे। त्यापूर्वी आदरणीय तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आणि आदरणीय अतुल शेठ बेनके यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मृती भवन व्हावं याच्यासाठी शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अद्यापही ते स्मृती भवन झालेलं नाही। त्या ठिकाणी त्यांचं स्मृती भवन व्हावं आणि तिथे लायब्ररी आणि संपूर्ण दुर्बळ्या समाजाच्यासाठी वसतिगृह आणि वेगवेगळ्या उपक्रम तिथे व्हावेत या दृष्टीने आम्ही त्या जागेची मागणी केलेली आहे आणि ते देण्याच्यासाठी सभापतींनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। दलित वस्त्या ज्या आहेत तिथे लाईटीची व्यवस्था नाही, सौर ऊर्जा संपूर्ण दलित वस्तीमध्ये बसवली जावी आणि लोकांना प्रकाशात आणावं असे आम्ही मागणी केलेली आहे। नंतर आपल्या तालुक्यामध्ये ज्या 75 झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचा जो प्रश्न आहे तो झोपडपट्ट्यांचा प्रश्न पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शासनाने सोडवावा आणि ग्रामीण भागातल्या लोकांना घरकुलं मिळवून द्यावीत अशा पद्धतीचा पंचायत समितीने ठराव करून किंवा कार्यवाही करून लोकांना घरकुलं द्यावीत अशी विनंती त्यांना करण्यात आलेली आहे। पंचायत समितीची जी यंत्रणा आहे, मग पिण्याचं पाणी असेल, गावाच्या विकासाचं असेल, त्याच्यात दलित आदिवासी महिला ज्या आहेत त्यांना सामावून घेतलं जात नाही, तर त्या महिलांना सामावून घेतलं जावं आणि त्यांचा विकास करावा अशी एक मागणी करण्यात आलेली आहे।
आणि सर्वात महत्त्वाची मागणी अशी आम्ही केलेली आहे की जी जुन्नर तालुक्यामध्ये 5 धरणं झालेली आहेत, त्या 5ही धरणांचं महाराष्ट्र सरकारने सर्वे करून त्या धरणांना राष्ट्रपुरुषांची नावं द्यावीत. उदाहरणार्थ वडल धरणाला राजमाता जिजाऊचं नाव दिलं जावं, महात्मा फुल्यांचं नाव चिल्लेवाडी धरणाला दिलं जावं, माणिकगड धरणाला कृष्णराव मुंड्यांचं नाव दिलं जावं आणि पिंपळगाव धरणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं जावं. अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. तसा ठराव पंचायत समितीने करण्याचं आम्हाला वचन दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन निर्माण करण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि शेती पाणी या प्रश्नावर ताबडतोब दलित शेतींचा आणि सर्वांचा सर्वे करून मागेल त्याला पाणी, मागेल त्याला घर, मागेल त्याला लाईट आणि मागेल त्याला विकासाच्या सर्व सुविधा देण्याचं आश्वासन सभापती ताईंनी आम्हाला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे या तालुक्याचे जे आपले आमदार आहेत त्यांनी देखील आम्ही ते निवेदन त्यांच्यामार्फत सरकारकडे पाठवलेलं आहे आणि त्यांनी एक घोषणा 1 वर्षापूर्वी केलेली आहे की जुन्नर तालुका हा पर्यटन केंद्र आहे आणि पर्यटन केंद्र असल्यामुळे इथे 250 बौद्ध लेणी आहेत. तर त्या बौद्ध लेण्याचा विकास करण्यासाठी जागतिक बुद्ध विहार खानापूर इथे व्हावं आणि त्याला तुमच्या सरकारकडून गायरान जागा मिळावी आणि सरकारने त्या जागेचा विकास करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. त्याचीही त्यांनी सहानुभूतीपूर्वक आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. या सर्व मागण्या 10 मागण्या आम्ही त्यांना केलेल्या आहेत. त्याच्यावर त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि म्हणून पंचायत समितीला निवेदन देण्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो. त्यांचा सत्कारही आम्ही केला आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही केवळ एका विशिष्ट जातीनं साजरी करण्यापेक्षा संपूर्ण तालुक्यातले ग्रामसेवक, सरपंच आणि सर्व दुबळ्या समाजाने एकत्रित येऊन पंचायत समितीच्या अधिकारात ही जयंती साजरी केली जावी आणि त्याच्यावर शिवजयंतीच्या सारखा फंड पंचायत समितीनं खर्च करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. या सर्व मागण्या त्यांनी मागण्या केल्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते आनंदून गेलेलो आहोत आणि या निवेदनाची कार्यवाही त्यांनी पुढील काळात करावी अशी विनंती करून हा कार्यक्रम संपवलेला आहे. आपण आता मगाशी जो उल्लेख केला की जे तालुक्यामध्ये 5 धरणं आहेत, या धरणांना वेगवेगळ्या महापुरुषांची नावे द्यावीत, हा विषय पंचायत समिती स्तरावरती येतो का? महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे, परंतु महाराष्ट्र सरकारच्या अंडर आपल्या आधिपत्याखाली पंचायत समिती, जिल्हा परिषद ही संस्था येतात. म्हणून त्यांनी ठराव करून महाराष्ट्र सरकारला पाठवणे गरजेचे आहे, कारण जनतेची मागणी आहे. तालुका स्तरावरची मागणी पंचायत समितीने ठराव करून जर सरकारकडे पाठवली तर सरकार त्याच्यावर विचार करेल. कारण आमचे आदरणीय नेते आदरणीय रामदास आठवले साहेब हे केंद्र सरकारच्या आणि सरकारच्या मध्ये काम करतायत आणि म्हणून आमची मागणी ही आहे की राष्ट्रपुरुषांची या जलाशयाला नावं द्यावीत. कारण आमच्या जमिनी गेलेल्या आहेत, आमची घरं गेलेली आहेत, आमचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि आमची अस्मिता जर जागी ठेवायची असेल तर ह्या महापुरुषांची नावं त्यांनी द्यायला पाहिजेत. म्हणून ही मागणी आम्ही केलेली आहे. आपण तालुक्याचे जे आमदार महोदय आहेत किंवा खासदार आहेत यांच्याकडे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे? हो, केलेली आहे. जवळजवळ 15-20 वर्षापासून ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे. त्याच्यावर धरणं धरलेली आहेत, उपोषणे केलेली आहेत, नंतर मोर्चे काढलेले आहेत आणि आम्ही मोर्चाद्वारे धरण्यामुळे आणि उपोषण केल्यामुळे ही मागणी आम्ही सतत त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे. सरकारकडे देखील केलेला आहे, बांधकाम खात्याकडे केलेला आहे आणि त्याचे वारुळवाडी या ग्रामपंचायतीने ठराव देखील केलेला आहे. मला आता बोलण्याच्या अनुषंगाने आपल्या ह्या सगळ्या मागण्या आपण पाहिल्या. आजही आता भारत स्वातंत्र्य होऊन इतके वर्ष झाले, आज भारताचं 75 वर्ष स्वातंत्र्यानंतर सुद्धा आज आपण पाहतोय दलित वस्ती जे आहेत त्या अजूनही जशाच्या तशा दिसतात. आपण समाजामध्ये अतिशय प्रखरतेने काम करताय. आपण अनेकदा आंदोलनं केली, उपोषणं केली, परंतु अद्यापही म्हणावं असं यश या दलित वस्तींच्या बाबत आलेलं नाही. याबद्दल आपलं काय मत?
आपण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज जवळजवळ 80 वर्ष झालेली आहेत आणि 80 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय भारताचे पंतप्रधान आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू असतील, इंदिराजी गांधी असतील आणि आताचे आदरणीय मोदी साहेब असतील, या सर्वांनी बाबासाहेबांचा आदर केलेला आहे. बाबासाहेबांच्या संविधानाचा त्यांनी आदर केलेला आहे. बाबासाहेबांच्या संविधानाला माथा टेकवूनच ते संसदेमध्ये प्रवेश करतात. आमचे असे म्हणणे आहे की अखंड देशामध्ये 47 कोटी 95 लाख दलित वस्त्या असे आहेत की त्यांना जाण्या येण्याचे रस्ते नाहीत आणि 1 लाख वस्त्या असे आहेत की तिथं पिण्याचं पाणी नाही. म्हणून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी गरिबांचा विकास गरिबाचा विकास झाल्याशिवाय या देशाला प्रगतीपथावर देशाला जाता येतं नाही. म्हणून ही मागणी आम्ही केलेली आहेत की तुम्हाला तळातल्या माणसाचा विकास करावा लागेल, त्याला रोटी आणि मकान हे दिलंच पाहिजे आणि त्याच्या हातांना काम दिलं पाहिजे. ही मागण्या घेऊन आम्ही 53 वर्ष या तालुक्यामध्ये आंदोलन करतोय. राष्ट्रीय पातळीवर देखील आमची आंदोलनं चाललेली आहेत. म्हणून भारताच्या पंतप्रधानांनी नवीन भारत निर्माण करण्याची जी संकल्पना मांडलेली आहे, आमचं असं म्हणणं आहे की समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व असलेला भारत हा निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांची ताकद खर्च करावी आणि आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन या नवीन भारताची उभारणी करावी अशी आमची विनंती त्यांना राहील.